कणकवली तालुक्यातील शिवप्रतिष्ठान कसवन व बंड्या मालणकर मित्रमंडळ आयोजित ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामने काल कसवन तळवडे येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या स्पर्धेत बाळा 11 संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले, तर डाळपिओ देवसंघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आणि निर्मित स्पोर्ट्स संघाने तृतीय पारितोषिक पटकावले। या स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट कीपर, उत्कृष्ट स्कोरर, उत्कृष्ट अंपायर तसेच आदर्श संगत असे विविध पुरस्कार मिळवले। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिवप्रतिष्ठान कसवन व बंड्या मालणकर मित्रमंडळ यांच्या वतीने सर्व क्रिकेट स्पर्धक, क्रिकेट प्रेमी व रसिकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। भविष्यातही अशा प्रकारे अधिक स्पर्धा आयोजित करण्याचे आवाहन बंड्या मालणकर मित्रमंडळाचे अध्यक्ष बंड्या मालणकर तसेच शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर गावकर यांनी केले। बक्षीस वितरण समारंभाला कसवन गावचे सरपंच मिलिंद सरपे, विलास सावंत, प्रशांत सरपे, प्रमोद गावकर, माजी सरपंच यशोधन सरपे, ग्रामपंचायत सदस्य अमित सरपे, सुप्रिया मेस्त्री तसेच एकनाथ सावंत, प्रमोद तेली, संतोष गुरव, प्रशांत तळेकर, सचिन सरपे, मॅक्सी फर्नांडिस, चव्हाण मॅडम, नरेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। खेळाचं त्या ठिकाणी आणि खिलारी वृत्तीचं चांगल्या प्रकारे प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवडाभर अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी या स्पर्धा होत्या त्या संपन्न केलेल्या आहेत आणि याचा आस्वाद घेण्यासाठी अनेक क्रीडा रसिक गेले 2 दिवस या मैदानात आहेत। खरं म्हणजे कलेमध्ये आणि क्रीडेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपणा सर्वांना या ठिकाणी एकत्रित आणतात आणि एकत्रित आणून आपल्याला अनेक जे काही गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हे खेळ किंवा कला हे आपल्याला शिकवत असते। या खेळवृत्ती, ऐक्यवृत्ती आणि अनेक प्रावीण्य जे आहे म्हणजे टीमवर्क यशस्वीतेसाठी आपल्या जीवनात जे काही टीमवर्क आवश्यक असतं ते टीमवर्क कसं करावं हे या खेळाच्या माध्यमातून आपल्याला समजतं। मला वाटतं तरुणांनी या युवा शक्तीने याचा जो काही बोध आहे तो आपल्या जीवनात घेऊन आपल्या वैयक्तिक जीवनात आणि सामुदायिक जीवनात सुद्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत। ज्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कार्यकर्ते ज्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अविरत अशी मेहनत घेतली आणि या ठिकाणी दोन्ही गावातील आपल्या सर्व खेळाडूंना एकत्रित आणलं आणि या स्पर्धा यशस्वी केल्या त्याबद्दल या मंडळाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या सर्वांना शुभेच्छा देतो की यापुढे असेच दर्जेदार या ठिकाणी उपक्रम आपल्या गावात राबविले जावेत आणि त्यासाठी या युवा शक्तीने पुढाकार घ्यावा आणि ते यशस्वी करावेत अशा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग।